नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाइन क्लासेसमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। नेक्स्ट प्रॉब्लेम्स आपण बघूया। प्रॉब्लेम नंबर 12, इंटिग्रेशन ऑफ 3√x⁴ इंटू dx। ठीक आहे, असं जर दिलं असेल तर आपल्याला एक बेसिक माहिती आहे। जर समजा √x जर असेल, राईट, √x जर असेल तर काय करतो आपण, त्याला इन ब्रॅकेट x⁴ लिहितो। ठीक आहे, या ठिकाणी काय आहे, 3√x⁴ आहे। ठीक आहे, मग याला कसं लिहिता येते, हे x⁴ जशाच तसं आणि याच्या ऐवजी 3 असल्यामुळं हे 1/3। ठीक आहे, मग काय करूया आपण, ह्याच्या ऐवजी हे या ठिकाणी लिहून घेऊया। ठीक आहे, फर्स्ट स्टेप आपली, फर्स्ट स्टेप काय आहे, दिलेला प्रॉब्लेम I इक्वल्स टू लिहून घ्यायचा। चला लिहून घेऊया। मग I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 3√x⁴ इंटू dx, राईट। मग ह्याच्या ऐवजी हे लिहू शकतो मी। मग काय केलं, इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट x⁴ ⁴ ठीक आहे, मग ह्या ठिकाणी बघा पॉवर आहे x⁴ इंटू 1/3 आहे, म्हणजे काय होईल, हे x⁴/3 होईल, कारण 4 इंटू 1 4 4/3 म्हणजे काय येईल, याचं इंटू dx, राईट। इंटिग्रेशन ऑफ x⁴/3 इंटू dx, राईट। मग आता तुम्ही मला सांगा, इंटिग्रेशनचा कोणता फॉर्म्युला आपण यूज करू शकतो। ठीक आहे, तर कोणता यूज करू शकतो तर बाळांनो, x⁴n चा इंटिग्रेशन ऑफ x⁴n इंटू dx इक्वल्स टू x⁴n+1 अपॉन n+1। चला फॉर्म्युला यूज करा। मग इंटिग्रेशन ऑफ x⁴n इंटू dx इक्वल्स टू x⁴n+1 अपॉन n+1 प्लस c। ठीक आहे, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा इथं, हा फॉर्म्युला यूज करायचा इथं, राईट। मग करूया चला यूज। इथं n ची व्हॅल्यू किती आहे, 4/3 आहे, राईट। मग इंटिग्रेशन ऑफ x⁴/3 च काय येते, x⁴n+1 म्हणजे x⁴/3+1 करावं लागेल आपल्याला, राईट। x⁴/3+1 अपॉन 4/3+1 प्लस c। ठीक आहे, इंटिग्रेशन घेतलं होतं आपण याचं। मग आता 4/3+1 इथं सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज होते। ठीक आहे, 4/3+1 काय करायचं, याला जर सॉल्व करायचं असेल तर 3 इंटू 1 करायचं। किती येते रे, 3 इंटू 1 3 1 जा 3। ठीक आहे, मग हा 4 प्लस, कारण प्लसचं साइन आहे, 3 इंटू 1 केलं 3 मिळालं, अपॉन 3 जशाच तसं, म्हणजे काय आलं, हे 4 + 3 किती येते, 7 7/3 म्हणजे या ठिकाणी x⁴ अपॉन 7/3 प्लस c। ठीक आहे, मग यालाच आपण कसं लिहू शकतो, बघा हा न्यूमरेटर आहे, हा याचा डिनॉमिनेटर आहे, राईट, आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये जाईल, म्हणजे याला काय लिहिता येते आपल्याला, 3/7 इंटू x⁴ प्लस c। ठीक आहे, तर दिलेल्या आन्सरला I इक्वल्स टू लिहून घ्यायचं आणि तुम्हाला हे जे काही आन्सर आले त्याला स्क्वेअर बॉक्स करायचा। ठीक आहे, म्हणजे आपल्याला आन्सर डायरेक्ट तुम्हाला हे आन्सर हे आहे म्हणून एक्झामिनरला, जे पेपर चेक करणारे आहेत त्यांना समजते। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा मेथडनं तुम्हाला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत। ठीक आहे, अतिशय सोपे प्रॉब्लेम्स आहेत, फक्त तुम्हाला प्रॉब्लेम बघितल्यानंतर कोणता फॉर्म्युला वापरायला पाहिजे हे लक्षात आलं तर तुम्हाला M2 हा अतिशय सोपा आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण। इंटिग्रेशन ऑफ √x इन ब्रॅकेट 1 + x इंटू dx। ठीक आहे, मग याला हा प्रॉब्लेम आता बघितल्यानंतर तुम्हाला काय समजते याच्यामध्ये, सर ह्या ठिकाणी √x जे दिलेलं आहे त्या √x न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं। ठीक आहे, मल्टिप्लाय करून घेतल्यानंतर काय करायचं रे बाळांनो, इंटिग्रेशन सेपरेट करायचं। ठीक आहे, मग कोणता फॉर्म्युला यूज होतो, चला बघूया आपण 1 बाय 1। हा दिलेला प्रॉब्लेम फर्स्ट स्टेप काय आहे आपली, I इक्वल्स टू लिहून घ्यायचं,
हा इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स इंटू dx. ठीक आहे. हा त्याच्यानंतर या रूट एक्स ने याला आपण मल्टिप्लाय करून घेऊया. इंटिग्रेशन रूट एक्स इंटू 1 रूट एक्स राईट प्लस त्या ठिकाणी रूट एक्स इंटू एक्स एक्स इंटू रूट एक्स राईट हे ब्रॅकेट घेऊया आपण इंटू dx. ठीक आहे. हा तर नेक्स्ट आता इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स म्हणजे किती आताच आपण बघितलो. जर समजा रूट एक्स असेल तर त्याला आपण काय करू शकतो एक्स रेस टू 1/2 लिहू शकतो राईट. मग इथं लिहू शकतो मी एक्स रेस टू 1/2 प्लस हे एक्स आणि हे रूट म्हणजे काय एक्स रेस टू 1/2 हे ब्रॅकेट मध्ये इंटू dx. ठीक आहे. मग इंटिग्रेशन सेपरेट करून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1/2 इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1 इंटू एक्स रेस टू 1/2 इंटू dx. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल सर हे 1 कुठून घेतलात. ठीक आहे. मला सांगा एक्स रेस टू 1 लिहिलं काय नाही लिहिलं काय तिथं काय राहणार आहे 1च राहणार आहे राईट. म्हणून आपण इथं 1 घेतलं. ठीक आहे. मग काय करायचं आता हे एक्स रेस टू 1 आणि एक्स रेस टू 1/2 म्हणजे या पॉवरची काय होते ऍडिशन होते म्हणजे 1 प्लस 1/2 राईट. 1/2 1 प्लस 1/2 सॉल्व कसं करायचं 1 इंटू 2 करा. 1 इंटू 2 किती येते रे 2 प्लस हे साइन जशा तसं हा 1 इथं. ठीक आहे डिवायडेड बाय 2 राईट. 2 प्लस 1 किती येते 3/2. ठीक आहे 3/2 आलं. म्हणजे बघा पुन्हा एक स्टेप इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1/2 इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1 इंटू एक्स रेस टू 1/2 ला काय लिहिता येते आपल्याला 3/2 लिहिता येते. चला मग 3/2 लिहून घेऊया एक्स रेस टू 3/2 इंटू dx. ठीक आहे. आता हे बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येते रे बाळांनो सर कोणता फॉर्म्युला वापरायचा आपण हा कोणता वापरायचा तर इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू n चा सेम फॉर्म्युला. Therefore integration of x raised to n into dx equals to x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. ठीक आहे. हा फॉर्म्युला वापरायचा. चला वापरूया मग x raised to 1/2 हे n ची व्हॅल्यू आहे राईट. त्याच्यामध्ये प्लस काय करायचंय 1 करायचं 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 प्लस हे प्लस साइन जशा तसं. मग x रेस टू 3/2 हे n ची व्हॅल्यू आहे राईट. म्हणजे त्या 3/2 मध्ये आपल्याला 1 ऍड करायचा आहे. हा फॉर्म्युला इथं यूज जर केलं तर आपण मग काय येईल x रेस टू 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 प्लस c. ठीक आहे. मग याला सॉल्व करून घेऊया x रेस टू 1/2 प्लस 1. ठीक आहे. 1/2 प्लस 1 आपण ऑलरेडी केलेला आहे काय येते 3/2 येते. ठीक आहे. म्हणजेच त्या ठिकाणी x रेस टू 3/2 अपॉन 3/2 प्लस आता 3/2 प्लस 1 3/2 प्लस 1 कसा सॉल्व करायचा बघा 3/2 प्लस 1 राईट. म्हणजे हे 2 इंटू 1 करायचं हे 3 जशाच तसं प्लसचं साइन या ठिकाणी 2 इंटू 1 2 येते. ठीक आहे डिवायडेड बाय 2 म्हणजे 3 प्लस 2 किती येते रे 5/2 राईट. 3/2 प्लस 1 म्हणजे किती 5/2 म्हणून x रेस टू 5/2 अपॉन 5/2 प्लस c. ठीक आहे. तर हे झालं आपलं फायनल आन्सर या प्रॉब्लेमचं. ठीक आहे. फायनल आन्सरला असा स्क्वेअर बॉक्स करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला M2 चे नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. प्रॉब्लेम अतिशय सोपे आहेत. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम बघितल्यानंतर कोणता फॉर्म्युला यूज करायला पाहिजे हे समजायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्या पण अगोदर तुम्हाला कोणकोणते आपले जे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत त्यानंतर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात पाहिजे तरच कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येतो. ठीक आहे. आणि ज्यांना फॉर्म्युले माहिती नाहीत ठीक आहे मग त्यांच्यासाठी थोडंसं डिफिकल्टी येऊ शकते. तरी मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करत असताना
कुठला फॉर्म्युला त्याच्यासाठी यूज होतोय, मी रिपीट तोच फॉर्म्युला लिहितोय. ठीक आहे, असं केल्यानं काय होते, आपले एक तर नंबर ऑफ प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह होतात आणि आपल्याला इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युले लक्षात राहतात. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम नंबर 14, राइट. प्रॉब्लेम नंबर 14, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू लॉग x बेस टू द e इंटू dx. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आता थोडं वेगळ्या टाईपचा आहे. ठीक आहे, आतापर्यंतचे प्रॉब्लेम जे बघितलो ते सेम टाईपचे होते, आता थोडासा हा वेगळा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जर प्रॉब्लेम तुम्हाला समजला तर याच्या समोरचा प्रॉब्लेम समजतो. ठीक आहे, आणि हा जर तुम्हाला समजला नाही तर समोरचा प्रॉब्लेम तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, M1 मध्ये तुम्हाला लॉगॅरिथम हा टॉपिक झालेला आहे, त्याचे काही बेसिक रूल्स आहेत. ते रूल्स ज्या विद्यार्थ्यांना लक्षात आहेत त्यांना अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, ज्यांना लक्षात नाहीत त्यांना मी इथं सांगितल्यानंतर 100% तुम्हाला ते समजेल आणि लक्षात राहील. ठीक आहे, चला इंटिग्रेशन ऑफ e रेज टू लॉग x बेस टू द e इंटू dx. फर्स्ट स्टेप आपली काय आहे, दिलेला प्रॉब्लेम i इक्वल्स टू लिहून घ्यायचा e रेज टू लॉग x बेस टू द e इंटू dx. ठीक आहे, आता हा जो बेस e आहे काही प्रॉब्लेम्स मध्ये दिलेला असतो आणि काही प्रॉब्लेम्स मध्ये हा बेस दिलेला नसतो, तर त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. सर तुम्ही इथं ई घेतलात पण एक्झाम मध्ये ई नव्हतंच. ठीक आहे, असं सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. तर किंवा कधी कधी ते देतात, कधी कधी देत नाहीत, घाबरून जायचं नाही. ठीक आहे, दिलं तरी त्याचा मिनिंग तेच आहे, नाही दिलं तरी त्याचा मिनिंग तेच आहे. ठीक आहे, ई रेज टू लॉग एक्स लॉगॅरिथम मध्ये असा एक रूल झालेला आहे. कोणता रूल झालेला आहे, ई रेज टू लॉग ई याची व्हॅल्यू असते 1. काय असते याची व्हॅल्यू 1 असते. ठीक आहे, म्हणजेच हा एवढा जो पार्ट आहे, ठीक आहे, हा काय होऊन चाललाय रे, 1 चाललाय, 1 होऊन चाललाय. म्हणजे शिल्लक काय राहिले, फक्त x शिल्लक राहिले. ठीक आहे, मग आपण जे काही शिल्लक राहते ते लिहून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx. राईट, आता अतिशय सोपं झाला प्रॉब्लेम, x इंटू dx. x आता ह्या ठिकाणी पॉवर काही नाही म्हणजे काय असेल, 1 असेल. मग कोणता फॉर्म्युला वापरायचा, पुन्हा x रेज टू n चा फॉर्म्युलाच वापरायचा. काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n इंटू dx इक्वल्स टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे. चला करूया. मग n ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. राईट, x रेज टू n, n ची व्हॅल्यू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस c. c काय आहे, इंटिग्रेशन कॉन्स्टंट. राईट, मग x रेज टू 2 अपॉन 2 प्लस c. ठीक आहे, हे झालं तुमचं फायनल आन्सर. राईट, हा प्रॉब्लेम 2 मार्कला बऱ्याच वेळेस पेपर मध्ये आलेला आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे, स्टेप सुद्धा याच्यामध्ये आपल्याला जास्त करायचे नाहीत, पण आपल्याला हे समजलं पाहिजे. ठीक आहे, समजलं तर सोपं आहे. ठीक आहे, आणि हे तुम्ही न बघता नोटबुक मध्ये प्रॉब्लेम लिहायचा, एकदा प्रॉब्लेम हा कसा सॉल्व्ह केलो ते समजून घ्या. ठीक आहे, नोटबुक मध्ये क्वेश्चन लिहा आणि तो प्रॉब्लेम न बघता सॉल्व्ह करून बघा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल याची. राईट, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू 2 log x इंटू dx. ठीक आहे, हा सुद्धा लॉगॅरिथमच्या रूलनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, फर्स्ट स्टेप काय आहे आपली, सर दिलेला प्रॉब्लेम हा इक्वल्स टू लिहून घ्या. चला लिहून घेतलं बाळांनो, e रेज टू 2 log x इंटू dx लिहून घेतलं. आता आपला रूल काय आहे लॉगॅरिथम मध्ये, समजा जर n log m असेल तर काय होते रे, ते log m रेज टू n होते. राईट, log m रेज टू n. म्हणजे तसंच ह्या ठिकाणी e रेज टू 2 log x आहे. ठीक आहे, बेस e दिलंय का, इथं दिलेलं नाही. ठीक आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय कोणत्या प्रॉब्लेम मध्ये तो बेस e दिलेला असतो, कोणत्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला नसतो, तर घाबरून जायचं नाही. राईट, मग ह्याला 2 रेज टू लॉग x म्हणजे ह्याला कसं लिहिता येते, ह्या ठिकाणी e रेज टू 2 log x. ठीक आहे, हा जर फॉर्म्युला यूज केला होता आपण लॉगॅरिथमचा तर काय करता येते, याला e रेज टू log x स्क्वेअर, कारण हा जो 2 आहे याच्या पॉवर मध्ये जाईल.
राईट, म्हणजे हा जो n आहे याच्या पॉवर मध्ये चाललाय, m जशास तसा आहे, ठीक आहे, हे लॉग जशास तसा आहे, फक्त n ह्या m च्या पॉवर मध्ये चाललाय, म्हणजे हा 2 या x च्या कशामध्ये जाईल, पॉवर मध्ये जाईल, म्हणून आपण इथं काय लिहिलेलं आहे, x रेस टू 2, e रेस टू लॉग x रेस टू 2, ठीक आहे. मला सांगा ह्या ठिकाणी e रेस टू लॉग म्हणजे याची व्हॅल्यू किती असते, 1 असते, राईट, e रेस टू लॉग. आता बेस ह्या ठिकाणी e दिलेलं नाही, ठीक आहे, काही ठिकाणी दिलेलं असते, काही ठिकाणी दिलेलं नाही, ठीक आहे. e रेस टू लॉग ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे, म्हणजे हा इतका जो पार्ट आहे याची व्हॅल्यू व्हायली 1, म्हणजे शिल्लक काय राहिले, फक्त x² शिल्लक राहिले, राईट. म्हणून इंटिग्रेशन ऑफ शिल्लक जे राहिले तेच घेऊया आपण, x² इंटू dx, राईट, x² इंटू dx. पुन्हा कोणता फॉर्म्युला यूज होतो रे बाळांनो, सर इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n चा फॉर्म्युला यूज होतो. मग चला यूज करा इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n चा फॉर्म्युला. देयरफॉर इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n इंटू dx इक्वल्स टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. हा इथं यूज करूया हा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ x², ठीक आहे. डायरेक्ट आपण काय करूया आता, इंटिग्रेशन घेऊया, राईट, x² म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, राईट, किती आहे 1, x ची n ची व्हॅल्यू किती आहे इथं 2 आहे, राईट, म्हणजे x रेस टू n प्लस 1 म्हणजे काय करायचं, 2 प्लस 1 करायचं अपॉन 2 प्लस 1 प्लस c, ठीक आहे, इक्वल्स टू x रेस टू 2 प्लस 1 किती होते रे, 3x³ म्हणू शकता, ठीक आहे, अपॉन 3 प्लस c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. फायनल आन्सर सुद्धा I इक्वल्स टू लिहून घ्या, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जर समजा 2 मार्कला लॉगॅरिथमचे रूल यूज करून जरी प्रॉब्लेम आले तरी सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतात. अशा मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, ठीक आहे. तर M2 चा अभ्यास करत असताना तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेमची जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, ठीक आहे. जसं आपण एखादं मूवी मोबाईल वरती बघतो, ठीक आहे, किंवा दुसरे थेरॉटिकल सब्जेक्ट जे आहेत ते व्हिडिओ बघितलं तर आपल्याला समजते, ठीक आहे, पण मॅथमॅटिक्स सब्जेक्ट तुम्हाला नोटबुक पेन घेऊनच बसावं लागते आणि हे व्हिडिओ बघत असताना तुम्हाला सॉल्व्ह सुद्धा करून बघावं लागते, तरच समजते, अदरवाईज नाही समजत, ठीक आहे. जरी तुम्हाला व्हिडिओ बघत असताना समजल्यासारखं वाटते पण काही दिवसानंतर ते विसरू शकते, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नोटबुक मध्ये सॉल्व्ह करून बघितल्याशिवाय पर्याय नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.